नमस्कार मित्रांनो. कधी कधी आपण शांत बसतो आणि आपल्या आजूबाजूला पाहतो. कोणाचं नवीन घर झालेलं असतं, कोणाला चांगली नोकरी मिळालेली असते, कोणीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला असतो, कोणाचं लग्न झालेलं असतं, तर कोणीतरी आयुष्यात खूप पुढे गेलेलं असतं. आणि मग नकळत आपल्या मनात एक विचार येतो, सगळे पुढे चालले आहेत, पण मी मात्र अजूनही तेथेच आहे. हा एक विचार मनात आला की आपण स्वतःची तुलना इतरांशी करायला सुरुवात करतो. आपल्याला वाटतं, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? मी एवढी मेहनत करूनही पुढे का जाऊ शकत नाही? माझ्या आयुष्यात बदल कधी होणार? पण मित्रांनो, आज तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. तुम्ही मागे नाही आहात. तुमचा प्रवास फक्त वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य एकसारखं नसतं. कुणाला यश लवकर मिळतं, तर कुणाला त्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो. एखादं झाड लवकर फुलतं, तर एखाद्या झाडाला फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण उशिरा फुलणारं झाड सुंदर नसतं का? नक्कीच असतं. तसंच तुमच्या आयुष्याचंही आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडत असतील, पण उशीर झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. आपण इतरांचं यश पाहतो, पण त्यांच्या प्रवासामागचा संघर्ष पाहत नाही. एखादी व्यक्ती आज ज्या ठिकाणी पोहोचली आहे, तिथे पोहोचण्यासाठी तिने किती वेळा अपयश पाहिलं, किती रात्री जागून मेहनत केली आणि किती वेळा स्वतःला सावरलं, हे आपल्याला माहित नसतं. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यातील आजची अवस्था पाहून आपल्या आयुष्यातील आजची तुलना करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे. कदाचित आज तुमच्याकडे मोठं यश नसेल, कदाचित तुमचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नसेल, पण कालपेक्षा आज तुम्ही थोडे मजबूत असाल. एखादी नवीन गोष्ट शिकाल, एखादी वाईट सवय सोडली असेल, किंवा पुन्हा एखादा प्रयत्न करण्याची हिंमत केली असेल, तर विश्वास ठेवा, तुम्ही पुढे चालला आहात. प्रगती नेहमी मोठ्या गोष्टीमध्ये दिसत नाही. कधी कधी प्रगती म्हणजे काल जिथे तुम्ही हार मानली असती, तेथे आज तुम्ही पुन्हा प्रयत्न करणं असतं. कधी कधी प्रगती म्हणजे इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं असतं. आणि कधी कधी प्रगती म्हणजे स्वतःला सावरणं असतं. म्हणून स्वतःच्या छोट्या प्रगतीकडे दुर्लक्ष करू नका. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमचं आयुष्य तिथेच थांबलं आहे, तर स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच आयुष्यात कुठे जायचं आहे? कारण कधी कधी आपली समस्या मेहनतीची नसते, तर दिशेची असते. आपण खूप मेहनत करत असतो, पण आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे हे स्पष्ट नसतं. म्हणून मोठ्या बदलाची वाट पाहण्यापेक्षा आज एक छोटं पाऊल उचला. एक नवीन कौशल्य शिका, एक वाईट सवय कमी करा, दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. तुमच्या स्वप्नांसाठी रोज एक छोटं काम करा. कारण मोठं यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या प्रयत्नांतून तयार होतं. आणि हो, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही. काही लोक तुमच्या स्वप्नांवर हसतील, काही लोक म्हणतील, तुझ्याकडून हे होणार नाही. पण दुसऱ्यांच्या मतामुळे तुमचं भविष्य ठरू देऊ नका. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलं, तर इतरांचं मत तुमची मर्यादा बनतं. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर हळूहळू अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. आयुष्यात कधी कधी थांबावं लागतं. स्वतःला सावरण्यासाठी थांबावं लागतं, विचार करण्यासाठी थांबावं लागतं, दिशा बदलण्यासाठी थांबावं लागतं. पण थांबणं म्हणजे हार नाही. जोपर्यंत तुम्ही पुन्हा उठण्याची तयारी ठेवता, तोपर्यंत तुमचा प्रवास संपलेला नाही. म्हणून जर आज तुम्हाला वाटत असेल की सगळे पुढे गेले आणि आपण मात्र तेथेच आहोत, तर तुम्हाला कमी समजू नका. कदाचित तुमची वेळ अजून आलेली नसेल, पण याचा अर्थ असा नाही की ती कधीच येणार नाही. तुमचा प्रवास उशिरा सुरू झाला असेल, पण तो सुंदर होऊ शकत नाही असं कुठेच लिहिलेलं नाही. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची किंमत फक्त तुमच्याकडे किती पैसा आहे
किती मोठं घर आहे किंवा तुम्ही किती लोकांना ओळखता यावर ठरत नाही. तुम्ही किती संघर्ष केला, किती वेळा पडून पुन्हा उभं राहिलात आणि आजही प्रयत्न करत आहात, यालाही खूप मोठी किंमत आहे. म्हणून आजपासून दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी समजणं बंद करा. तुमची शर्यत त्यांच्याशी नाही, तुमची शर्यत फक्त कालच्या तुमच्याशी आहे. कालपेक्षा आज एक पाऊल पुढे टाका आणि उद्या आजपेक्षा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कदाचित आजची तुम्हाला तुमची प्रगती दिसणार नाही, पण काही महिन्यांनी, काही वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल, मी जिथे होतो तिथून मी खूप पुढे आलो आहे. म्हणून थांबू नका. स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमची वेळ येण्यासाठी फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, तुम्ही प्रयत्न करत राहणं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये एक शब्द नक्की लिहा, मी थांबणार नाही. आणि अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.